नमस्कार, मी वैद्य मेघा अत्रे। आपल्या सर्वांना माहिती आहे की कोरोनाची साथ संपून आता काहीच दिवस उलटलेले आहेत। त्यानंतर विविध प्रकारच्या वेगवेगळ्या साथ त्यानंतर व्हायरल इन्फेक्शन हे सतत चालूच आहे। कधी मंकी पॉक्सचा व्हायरस येतो, कधी झिका व्हायरस येतो। 2015 मध्ये जी स्वाइन फ्लूची साथ पसरली होती तसाच आता स्वाइन फ्लू पण पसरत आहे। वारंवार वेगवेगळ्या प्रकारचे इन्फेक्शनमुळे पालक वर्ग, वयस्कर मंडळी, नोकरीसाठी घराबाहेर पडणारे मंडळी धास्तावून जातात आणि घरात एक जण आजारी पडला की हळूहळू त्याचे इन्फेक्शन इतरांना पण पोहोचतं। अशा वेळेस हे इन्फेक्शन कसं रोखावं, प्रतिकारशक्ती कशी वाढवावी आणि अशा छोट्या छोट्या इन्फेक्शनला, ज्याला व्हायरल इन्फेक्शन किंवा फ्लू म्हणतात, याला वाढण्याआधी काय काय प्रतिबंध करता यावं याचे आज 12 उपाय आज मी आपल्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर चला आपण ह्या व्हिडिओकडे वळूया। पण तत्पूर्वी सध्या इन्फेक्शन का वाढलं आहे याच्या कारणांचा एक अगदी थोडक्यात आपण आढावा घेऊ। तर सगळ्यात पहिलं आहे की आपल्या आजूबाजूची सृष्टी आणि वातावरण सतत मनुष्याने केलेल्या बदलांमुळे बदलत आहे। अगदी आपल्या लहानपणीच बघा बरं, कितीतरी झाडं होते, आता बिल्डिंगचं जंगल आजूबाजूला आहे, प्रदूषण वाढलं आहे, शुद्ध हवा मुलांना नाही, आहारामध्ये पेस्टिसाइडचं प्रमाण देखील खूप वाढलेलं आहे। याशिवाय अवेळी खाणं, अवेळी झोपणं आणि जागरण खूप जास्त वाढलं आहे। आपल्यापैकी बरेच जण असे असतील की जे फार तर 10लाच लहानपणी झोपून जायचे। आपल्या मुलांचे मोबाईल, टीव्ही स्क्रीन 10-11ला बंद करायला सुरुवात केल्यानंतर 11:30-12ला बंद होतात। त्यांचा स्क्रीन टाइम वाढून गेलेला आहे। याशिवाय हॉटेलिंग किती प्रमाणात होतं बघा बरं, अगदी क्वचित वर्षातून 1-2दा हॉटेलला जावं लागायचं। आता तर आठवड्यातनं 2दा-3दा बाहेरचं खाणं सहज घरात प्रवेश करतं। या सगळ्यामध्ये होतं काय की जे पदार्थ आपल्या पोटाकडून सहज पचवले जात नाही किंवा शिळे पदार्थ, मसालायुक्त पदार्थ, क्षारयुक्त पदार्थ जास्त प्रमाणात आहारात पसरतात आणि यामुळे काय होतं की आपली प्रतिकारशक्ती हळूहळू ढासाळते। याशिवाय ज्या गोष्टी जीवनावश्यक आहे, त्याला आयुर्वेदात दिनचर्या म्हणतात, ऋतुचर्या म्हणतात, त्या आपल्या दैनंदिन जीवनात त्या प्रमाणात नसतात, त्यामुळे देखील प्रतिकारशक्ती कमी होते। आता उदाहरणार्थ एका वर्गात समजा एक मुलगा खोकला, तरी देखील 30च्या 30 मुलं आजारी नाही पडत। ज्यांची प्रतिकारशक्ती कमी तेच मुलं जास्त आजारी पडतात आणि जर आपण नीट लक्ष दिलं तर लक्षात येईल की प्रतिकारशक्ती कमी असण्याचे जे आत्ता मी सांगितले कारणं ते आढळतात। मोठ्यांमध्ये ह्या कारणांसकट मानसिक तणाव हे खूप मोठं कारण आहे आणि त्यावर अनेक व्हिडिओ मी बनवलेले आहेत, तुम्ही ते जरूर बघा। मानसिक तणावाचा सामना केल्याशिवाय आपण कुठल्याही सध्या आपल्या आजूबाजूला असणाऱ्या समस्यांमधून बाहेर पडू शकत नाही। आता जर आपल्या घरात कुठली व्यक्ती आजारी पडली, आपल्या आजूबाजूला आजारी पडली किंवा आपल्या भागामध्ये कुठल्याही आजाराची साथ आली तर तुम्ही काय काय उपाय करू शकता त्याकडे वळूया। तर पहिला उपाय असा आहे की आजाराचा मार्ग हा पोटातून जातो। जसं मनुष्याच्या आनंदाचा, शांततेचा मार्ग पोटातून जातो, तसा आजाराचाही पोटातून जातो। इन्फेक्शन हे वेगवेगळ्या जीवजंतूंमुळे जरी होत असेल तरी प्रतिकारशक्ती उत्तम राखणं हे उत्तम आहाराच्या पचनावर आहे। म्हणून दर 1-2 दिवसाआड जेवणामध्ये पुदिन्याची चटणी, आले किंवा चिंचेचा समावेश करावा। हे पदार्थ जेवण पचवायला मदत करतात। किंवा 2 दिवसाआड जेवणानंतर थोडीशी ओवा, बडीशोप, जिरे चावून खावे। यामुळे आपला आहार पचन जर व्यवस्थित झालं नसेल तर पचन होतं। दुसरा उपाय असा आहे की तुम्ही ओली हळद, ओला लसूणचा वापर एकदम छानपैकी करा। आता ओली हळद आणि आवळा ठेचून खाल्ला तर शरीरातली शुगर कमी होते, मेद कमी होतो। ज्यांचं वजन वाढीव आहे, ज्यांना कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम आहे, ज्यांचं काम बसून आहे, ज्यांना ओव्हरवेटचा प्रॉब्लेम आहे, जे मुख्यतः कफतीचे आहे, अशा व्यक्तींनी लसणाचा वापर जरूर करावा। लसणाचा वापर कशा प्रकारे करता येतो याचा मी व्हिडिओ डिटेल बनवला आहे, त्याची खाली लिंक टाकतेच। पण लसणाबद्दलचे गैरसमज आणि धार्मिक बाबी बाजूला ठेवून कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी, अतिरिक्त मेद कमी करण्यासाठी लसणाचा आपण भरपूर वापर करून घ्यायला हवा। लसूण हा सहज उपलब्ध होणारा अत्यंत औषधी पदार्थ आहे। तिसरा उपाय आहे की पूर्वीपेक्षा
सध्या बिल्डिंगचं प्रमाण वाढल्यामुळे आणि आपली एकंदरीत जीवनशैलीच बदलल्यामुळे AC, पंखा याचा वापर फार वाढलेला आहे. अतिरिक्त प्रमाणात शीत हवा हातापायामध्ये वात वाढवते, त्यामुळे हातपाय कमजोर होता आणि अपचन देखील होतं. याला तुम्ही कसं टॅकल करू शकता? तर जेव्हा अत्याधिक गरज निर्माण होत नाही तोवर AC आणि पंख्याचा वापर टाळावा. दुसरं, घरात छोटे छोटे कुंड्यामध्ये तरी झाडं लावावं. आणि तिसरं की तुम्हाला पंखा किंवा AC जर वापरावाच लागणार असेल तर तुम्ही किमान दिवसातनं 2 वेळा तरी मोठी वेलची किंवा मिरे किंवा तुळशीचे पानं, 7 ते 10 तुळशीचे पानं उकळलेलं पाणी सकाळी एकदा आणि सायंकाळी एकदा 2 तासामध्ये पिऊन टाकावं. असं पाणी तुम्ही उकळलेलं गाळून पिलं तरी चालेल. ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी मात्र मिरे किंवा मोठी वेलची सांभाळून वापरावी, पण तुळशीचे पानं जरूर वापरू शकतात. यामुळे गारव्याचा त्रास होत नाही आणि शरीरातला अतिरिक्त प्रमाणात थंडावा देखील वाढत नाही. चौथा असा उपाय आहे, घरात 2 पदार्थ असे आहे की ज्यांना योगवाही म्हणतात. योगवाही म्हणजे की आपल्या कुठल्याही औषधांसोबत किंवा आहारांसोबत त्यांचे गुणधर्म हे जास्त प्रमाणात वाढवतात. जसं आहे तूप, मिरे यांच्यासोबत तुम्ही जे पदार्थ घ्याल ना त्या पदार्थाची काम करण्याची शक्ती हे वाढवतात. त्यामुळे आपल्या देशी गाईचं मिळालं तर ठीक आहे, नाही तर केवळ गाईचं तूप तरी सकाळ संध्याकाळ 1-1 चमचा आहारात गेलं पाहिजे. थंड वातावरणात किंवा वाताचा त्रास असणाऱ्यांनी एखादा मिरा तरी ठेचून त्याचा काढा घ्यायला हवा. आणि तिसरा पदार्थ असा आहे सुंठ. सुंठाला तर महाऔषध म्हटलेलं आहे. ज्यांना कडक संडासला होत नसेल त्यांनी सगळ्यांनी सुंठ चिमूटभर आपल्या चहामध्ये किंवा दुधामध्ये जर उकळून वापरलं तर बऱ्याचदा पोटाचे त्रास, अजीर्ण छानपैकी नियंत्रणात येतं. चौथा अतिशय सोपा पदार्थ, तितकाच उत्तम रक्त सुधारणारा, प्रतिकारशक्ती वाढवणारा, स्किन ग्लो करणारा आणि ताकद देणारा तो म्हणजे काळ्या मनुका. भिजवलेला काळ्या मनुका सायंकाळी जेवणाच्या आधी जर खाल्ल्या तर ज्यांना पोट साफ होत नाही त्यांनाही मदत होते आणि रक्त सकस व्हायला अतिशय दमदार पदार्थ आहे. ज्यांना पित्ताचा त्रास होतो त्यांनी काळ्या मनुक्यासकट सकाळी 1 आवळा खायला पाहिजे. काळ्या मनुका, सुंठ, मिरे, हळद, आवळा हे ना घरातले इम्युनो बूस्टर पदार्थ आहे. यांना तुम्ही सोपं व्हॅक्सिनेशन पण म्हणू शकतात. जसे काही लसीकरण आपल्याला वारंवार करावे लागतात तेव्हा त्यांचा असर आहे, तसंच हे आहारी औषधं हे रसायन पण आहे आणि आहार पण आहे, म्हणजे जे शरीराचं बल पण वाढवतात आणि प्रतिकारशक्ती पण. पाचवा असा आहे की जेव्हा आपल्या घरात कोणाला फ्लू झालेला असेल किंवा आपल्या आजूबाजूला साथीच्या आजाराची साथ चालू झाली असेल अशा वेळेस साधं पाणी वापरण्याऐवजी सिद्ध जल वापरा. सिद्ध जल म्हणजे औषध टाकून उकळलेलं जल. जसं मुस्ता, परपट, सुंठ, जिरे यापैकी कुठलंही एक औषध किमान 10 ते 20 मिनिट उकळावं, ते पाणी गाळावं आणि दिवसभर प्यावं. ज्यांना उष्णतेचा त्रास होतो त्यांनी धणे उकळून प्यावं. जे नुकत्याच तापातनं बरे झाले त्यांनी सुंठ उकळून प्यावं. ज्यांना पोटाचे त्रास आहे त्यांनी जिऱ्याचा काढा घ्यावा. ज्यांना सर्दी खोकला त्रास आहे त्यांनी तुळशीचे पानं, मिरे याचा काढा घ्यावा. याला सिद्ध जल म्हणतात. हा अतिशय सोपा उपाय आहे आणि अशा साथीपासून तुम्हाला वाचवणारा देखील उपाय आहे. मी माझ्या मुलींना शाळेमध्ये जी पाण्याची बॉटल देते ना त्याच्यामध्ये असं सिद्ध जल टाकून देते, म्हणजे ज्या सकाळी गारव्यात जरी गेल्या तरी येताना दिवसभर औषधी स्वरूपात हे जल त्यांच्या पोटात जातं. 6वा उपाय आहे, ज्यांना वारंवार धुळीमध्ये किंवा वातावरण बदलल्यावर ॲलर्जी होते, सर्दी होते, शिंका निर्माण होतात, त्यांनी अणुतेल किंवा शतदौत घृत नाही तर शुद्ध तूप नाकामध्ये 4-4 थेंब टाकावं. याला नस्य म्हणतात. शास्त्रशुद्ध पद्धतीने नस्य कसं करावं, नस्याचे काय पथ्य आहे ह्या व्हिडिओची लिंक देखील मी खाली टाकते. त्या लिंकवर आपल्याला निळ्या किंवा हिरव्या रंगाचे लिंक दिसते, त्यावर क्लिक केलं का तो व्हिडिओ उघडतो. त्यामध्ये पाळायचे नियम ते देखील समजतील. नस्य केल्याने डोक्याचे आजार बऱ्याच प्रमाणात कमी होतात, कफाचे आजार देखील आटोक्यात येतात. 7वा उपाय आहे, बऱ्याचदा मुलं सकाळी सकाळी शाळेत जातात किंवा त्यांना पटकन सर्दी खोकला होतो. अशा वेळेस जर मुलांना दूध द्यायचं असेल तर दूध हळद उकळून द्यायचं आणि त्यांना दिवसातनं 3 वेळा पाव चमचा सीतोपलादीचं चाटण द्यायचं. शुद्ध सीतोपलादी चूर्ण हे वैद्याकडनं बनवून घ्यायचं किंवा वैद्याला विचारून घ्यायचं. त्याचं चाटण मुलं आवडीने तर घेतात, परंतु त्यामुळे
कफ न वाढता सर्दी खोकला पटापट बरा होतो. हा उपाय आहे. ज्या मुलांना खोकला होतो किंवा वारंवार साथ आली का खोकला होतो त्यांच्या आयांनी ज्येष्ठ मध, लवंग, मिरे, तुळस, हळद असा काढा द्यावा. काढा अगदी पाव कप दिला तरी चालेल. मिरे मुलांना देताना तुळशीचे पानं, मिरे याचं प्रमाण देखील कमी ठेवावं. अर्ध मिरे, 4-5 तुळशीचे पानं चालेल. पण असा काढा दिल्याने कफ वाढत नाही, खोकला पटकन नियंत्रणात होतो. याशिवाय तुम्ही छातीला मोहरीचं तेल जर लावलं तर कफही कमी होतो. 9वा उपाय असा आहे की जर घसा खराब झाला, इन्फेक्शन झालं तर हळद मिठाच्या पाण्याने दिवसातनं 2 वेळा, खूप इन्फेक्शन वाढलं तर 4 ते 5 वेळा गुळण्या कराव्या. याच्यामुळे वरवर साचलेला कफ पटकन निघून जातो. 10वा उपाय आहे, बऱ्यापैकी लोकांना माहितीच आहे तरी पुनश्च सांगते. आपल्या घरातल्या कुठल्याही मेंबरला इन्फेक्शन झालं तो तोंडावर रुमाल किंवा मास्क वापरा. त्यांना थोडंसं वेगळं ठेवा, किमान 2 ते 3 दिवस, जेणेकरून दुसऱ्यांना ते इन्फेक्शन पसरणार नाही. आणि शुद्ध भीमसेनी कापूर रुमालाला किंवा शर्टच्या कॉलरला चोळायचं आणि त्याचा वास घ्यायचा. फक्त कापूर शुद्ध हवा, नाही तर त्याने करून त्रास होणार नाही आणि त्याद्वारे देखील कफ मोकळा होतो, श्वास घ्यायला छान मदत होते. आता हे सगळे झाले घरगुती औषधांसह तुम्ही इन्फेक्शनच्या साथीमध्ये प्रतिकारशक्ती वाढवण्याचे उपाय. याशिवाय काय करू शकतात? सूर्यनमस्कार करणं, दीर्घ श्वसन करणं, प्राणायाम करणं, वेळच्या वेळी जेवणं, जागरण टाळणं, ज्याने मनस्वास्थ्य बिघडतील अशा सिरियल, वेब सिरीज बघणं टाळणं. हे सगळे साधे साधे उपाय आहे बरं. पण ह्या एक एक स्टेप जेव्हा आपण आपल्या आयुष्यात ॲड करतो ना, तर त्याने आपलं आरोग्य सुधारतं. याही पलीकडे जे नक्की साथ आली किंवा वातावरण बदललं की आजारी पडतात, त्यांनी शास्त्रशुद्ध विरेचन करून घ्यावं. नाही शास्त्रशुद्ध शक्य झालं तर डॉक्टरांच्या सल्ल्याने एरंडेल तेल किंवा भाव्याचा काढा घ्यावा, जेणेकरून कोठ्यातली घाण निघून जाईल. आणि त्यानंतर च्यवनप्राशसारखे रसायन औषधं, आवळा, गुळवेल यासारखे रसायन सेवन करावे. फक्त रसायन सेवन करताना काही थोडे प्रकृतीनुसार नियम बदलतात. ते मात्र तुम्ही तुमच्या जवळच्या आयुर्वेदिक वैद्याकडनं घ्या, म्हणजे उपायाचा पण त्रास नाही व्हायला पाहिजे. आपल्या आजूबाजूला इन्फेक्शन हे आता होतच राहणार आहेत, कारण आपण आपल्या आजूबाजूच्या सृष्टीचा नाश केला आहे. आपण झाडं तोडली आहे, बिल्डिंग बांधलेले आहे, आपण जी निसर्गिक रचना होती ते सगळी ढासळून टाकली. आता त्यासह जगताना आपल्याला मदत मात्र नैसर्गिक पदार्थच करणार आहे. जास्तीत जास्त अँटीबायोटिक, अँटीव्हायरल मेडिसिन, पॅरासिटामॉल चटकन घेण्यापेक्षा घरातल्या उपायांनी किंवा पथ्यांनी कसं स्वतःला निरोगी सुदृढ ठेवता येईल याचा जरूर प्रत्येकाने विचार करावा. आणि अर्थात जर आजार 2 किंवा 3 दिवसांपेक्षा वाढला तर पटकन डॉक्टरांचा सल्ला पण घ्यावा, कारण योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला जर नाही घेतला ना तर तो आजार आपल्याला अतिशय महागात पण जातो. हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. ह्या सगळ्या माहितीचा तुम्ही जरूर वापर करा. याच्यातल्या महत्त्वाच्या विषयांचे व्हिडिओंची लिंक मी खाली देतच आहे. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर तुमच्या जवळपासच्या मंडळींना जरूर सांगा. आणि आपल्या आजूबाजूला जे वयस्कर लोक असतात त्यांना खूप छोटे छोटे उपाय माहिती असतात, त्या सगळ्याचा तुम्ही पण लाभ घ्या. धन्यवाद.